मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधीची तयारी सुरू करण्यात आली आहे। राजशिष्टाचार, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह विभाग यातल्या अधिकाऱ्यांनी विधानभवन परिसरात पाहणी केली। यावेळी बैठक व्यवस्था कशी असावी याचं नियोजनही करण्यात आलं। मंत्रिमंडळ विस्तार 30 तारखेलाच होणार असून आमची यादी तयार आहे अशी ग्वाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। शरद पवारांकडे सरकारचा रिमोट कंट्रोल आहे या म्हणण्यात तथ्य नाही असा दावाही त्यांनी केला। विधानसभेत पराभूत झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आणि याच संदर्भात आज मुंबई प्रदेश कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला राम शिंदे, शिवाजीराव करडिले आणि स्नेहलता कोल्हे तसंच नगरचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड हेही उपस्थित राहणार आहेत। सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही विरोधात वंचित बहुजन आघाडीने दादरमध्ये धरणं आंदोलन केलं। यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना संबोधित केलं। प्रकाश आंबेडकरांनी यावेळेला भाजपवर चांगलीच तोफ डागली। नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। नागरिकत्व सुधारणा कायदा हा केवळ मुस्लिम विरोधी नाही तर 40% हिंदूंच्या सुद्धा विरोधातील आहे असा आरोप सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केला। यासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या आडून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच हल्लाबोल केला। बांधले जात असलेले डिटेन्शन कॅम्प तोडू असा इशारा यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। सरकारने आणलेली डिटेन्शन कॅम्पची जी पद्धत आहे ती ब्रिटिशांनी आणलेली असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी दोन नेत्यांमध्ये 1 तास चर्चा झाली। राज्यातलं सध्याचं राजकीय चित्र आणि राज ठाकरे यांची येत्या काळात ठरणारी भूमिका यावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली। भाजप कार्याध्यक्ष JP नड्डा यांच्याशी माझी चर्चा झाली आणि आता कोणावर कारवाई झाली तर मी किती समाधानी आहे हे कळेल असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। काही दिवसांपूर्वी राज्य भाजप नेत्यांच्या विरोधात खडसेंनी केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली होती। मुंबईच्या नागरिकांसाठी 2 डिटेन्शन कॅम्प बांधले जात असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। जर तुम्हाला या डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा असं आवाहन सुद्धा आंबेडकरांनी केलं। तर महाराष्ट्रातल्या 16% जनतेकडे रहिवासी असल्याची कोणतीही कागदपत्र नाही असा दावा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। दरम्यान अलीकडच्या पिढीकडे कोणतीही कागदपत्र नसून NRC या लोकांच्या विरोधात असणार आहे असं सांगायला सुद्धा आंबेडकर विसरले नाही। देशातल्या मुस्लिम बांधवांना दुय्यम नागरिकत्व देण्यासाठीच मोदी सरकारनं NCR आणि CCAचा घाट घातल्याचं गंभीर आरोप ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी केलाय। ते पुण्यात बोलत होते। भाजपकडून घटनाकार आंबेडकरांच्या एखाद्या जुन्या कोट्सचा वापर करणं म्हणजे निव्वळ विकृती असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय। नाशिक जिल्ह्यातल्या 1.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाल्याचा दावा छगन भुजबळांनी केलाय। नाशिक जिल्हा प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। शिवसेनेचे नेते संजय राऊतही यावेळेला उपस्थित होते। या कार्यक्रमाला संजय राऊत अध्यक्ष लाभल्याचा अधिक आनंद झाल्याचं सुद्धा भुजबळ यावेळी म्हणाले। रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूक 29 डिसेंबरला होते। निवडणुकीत भाजप उमेदवार दीपक पटवर्धन यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्येच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या भाजपच्या नेत्यांनी फेरी काढली। निलेश राणेही यामध्ये सहभागी झाले होते। शिवसेनेमुळे ही निवडणूक रत्नागिरीकरांवर लादली गेल्याचा आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलाय। भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारीला होणारा कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाची बैठक झाली आहे। सणसवाडी इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनानं सर्व खबरदारी घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। भीमा कोरेगाव शौर्य दिन हा शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावा ही मागणी गजभिये यांनी केली आहे। 2017 मध्ये भीमा कोरेगाव दंगलीत दोषी असणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। काही मुलं गतिमंद असतात अशा शब्दात अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधींवर कडक टीका केली आहे। सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधींवर शरद पोंक्षे यांनी सडकून टीका केली। पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही सर्व सावरकर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते। सिंधुदुर्गमध्ये मुस्लिम संघटनांनी CAA आणि NRC विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला। सिंधुदुर्ग नगरीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुस्लिम संघटनांनी पुष्पहार केला आणि मग मोर्चाला सुरुवात केली। या मोर्चात हजारो मुस्लिम बांधव तर सहभागी झालेच, त्याशिवाय बहुजन संघटनांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते।
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अमरावतीमध्ये सुद्धा मोर्चा काढण्यात आला। भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातल्या नेहरू मैदान येथून मोर्चाला सुरुवात केली। कायद्याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ हजारो नागरिकांनी मंगरुळपीर शहरामध्ये मोर्चा काढला। हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून हा कायदा देशहिताचा आहे अशी जनजागृती यावेळी करण्यात आली। याचा समारोप संत बिरबलनाथ महाराजांच्या मंदिरात करण्यात आला। शहरातल्या संविधान बचाव समितीच्या वतीनं खडका रोडवरच्या रजा टॉवर चौकापासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी हजेरी लावली होती। शिर्डीमध्ये झालेल्या या मोर्चाच्या नंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। कायदा आणि एनआरसी सीए कायदा आणि एनआरसीला पाठिंबा दर्शवण्यासाठी संगमनेरमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली। 300 फूट तिरंगा हातात घेत नागरिकांनी संपूर्ण शहरातून रॅली काढली। जय भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत मोठ्या संख्येने नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते। नवी मुंबईमध्ये तयार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी सिडको विरोधात जोरदार आंदोलनाला सुरुवात केली आहे। सिडको समोर गेल्या 3 दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांनी मुक्काम ठोकलाय। घरातले सर्व सदस्यांना घेऊन सिडको समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत। नांदगाव, येवला, चांदवड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला। काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे मका, कापूस आणि कांद्याचं मात्र मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी कांद्याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। मनमाड पाठोपाठ भंडारा, गोंदिया जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ढगाळ वातावरण होतं। भंडारामध्ये काल सकाळच्या सुमाराला पावसाने हजेरी लावली, पण यामुळे बळीराजा चिंतातूर झालाय। बारामतीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण होतं। बारामती शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात। अवकाळी पावसाच्या आगमनामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे। मिरज तालुक्यातल्या विविध गावातल्या द्राक्ष बागेवर वटवाघळानं हल्ला केलाय, त्यामुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आरग, लिंगणूर आणि बेळगावातल्या द्राक्ष उत्पादकांचं वटवाघळांच्या हल्ल्यात मोठं नुकसान झालंय। आता नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं अलिबाग इथं कोकण विभागीय कृषी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। शेतातल्या पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावं यासाठी शेतकरी पुत्रानं सेन्सरची निर्मिती केली आहे। चक्रधर बोरकुटे यांनी वायरलेस सेन्सरची निर्मिती केली आहे। रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून या सेन्सरवर नियंत्रण ठेवण्यात येतं। जुन्नर तालुक्यातल्या बुचकेवाडीतले शेतकरी सुरेश गायकवाड यांच्या शेतात हा प्रयोग यशस्वी झालाय। सांगलीमध्ये वसंतदादा साखर कारखान्याच्या कामगार चाळीत कैलासपती वृक्ष बहरलाय। या वृक्षाला भरभरून फळं लागलेत। प्रत्येक फळ किलो 2 किलोचं आहे। हिवाळ्यात पानगळ सुरू होताच हे झाड उघडं पडतं आणि त्यावरची ही फळं दिसायला लागतात। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला दाट धुक्यांनी वेढलंय। सकाळी 10 वाजले तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात धुका दिसतं, त्यामुळे दाट धुक्यांनी वेढलेला हा परिसर अतिशय नयनरम्य दिसतोय। मात्र या दाट धुक्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यात असल्याची सुद्धा चिंता व्यक्त केली जाते। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 8च्या माध्यमातून छोटा राजनसोबत काम करणारा आणि 25 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात यश आले। 25 वर्षांपूर्वी फरार झालेला आरोपी नालासोपारा इथे नाव बदलून राहत होता। याच माहितीच्या अनुषंगानं गुन्हे शाखेनं सापळा रचला आणि मोहम्मद खान या आरोपीला अटक केली। मुलुंडमधल्या गोरेगाव मुलुंड निग रोडवरच्या रुणवाल ग्रीन समोर सुरू असलेल्या गटर बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना 8 फूट लांबीचा अजगर दिसून आला। या घटनेची माहिती त्वरित मित्रांना देण्यात आली। त्यांनी या अजगराला जीवदान दिले। या अजगराची पशुचिकित्सकांनी वैद्यकीय तपासणी केली आणि मग त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात आलं। मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी नो पार्किंगमध्ये 10,000 रुपयांचा दंड आकारला जात होता। आता मात्र हा दंड कमी करून दुचाकीसाठी जास्तीत जास्त 1,000 आणि 4 चाकीसाठी 2,500 रुपयांवर दंड आणला जावा अशी मागणी होती। या बदलासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सकारात्मक असल्याचं कळतंय। त्याचबरोबर पार्किंगसाठी सुद्धा मासिक शुल्क कमी आकारलं जाणार आहे।
बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुलतान दाखल झालाय। सुलतान म्हणजे C1 या वाघाला आज काल नागपूरमधून मुंबईत आणण्यात आलं। सुलतान वाघानं चंद्रपुरात 2 जणांचा बळी घेतल्यानंतर त्याला पकडून नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये जुलैत आणण्यात आलं होतं। आता मुंबईत सुलतान या वाघाचा व्याघ्र प्रजननासाठी उपयोग केला जाणार आहे। शिवसेना विरुद्ध अमृता फडणवीस हा वाद आता दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चाललाय। अमृता फडणवीस यांच्या टीकेनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली। पोलीस दलाची खाती ॲक्सिस बँकेतून वळवल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतलाय। या बँकेतली खाती सरकारी बँकांमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय। अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर महिला टीसीला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। तिकीट विचारल्याच्या रागातून हा प्रकार घडलाय। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। या प्रकरणी तिकीट तपासणीस नम्रता शेंडगे यांनी तक्रार केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी महिला असलेली मीनल हिच्यावर गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली। रस्त्याचे काम सुरू असताना एक दुकान अचानक कोसळले। अंबरनाथच्या पूर्वेतल्या शिवाजी चौक परिसरात ही घटना घडली। सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालं नाही। हे खोदकाम सुरू असताना या JCBचा धक्का दुकानाला लागल्यानं दुकान कोसळल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। भिवंडीमधल्या नदीनाका परिसरातल्या एका हिंदी शाळेमध्ये पालकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिलाय। प्रमोद नायक या शिक्षकानं विद्यार्थिनीशी अश्लील बोलत तिचा विनयभंग केला। दरम्यान मुलीनं ही घटना पालकांना सांगितली आणि पालक आणि नागरिकांनी एकत्र येत या शिक्षकाला चांगलंच बडवलं। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। खारघरमध्ये वास्तव्याला असलेले आणि पुणे इथे MT विभागात पोलीस उपमहानिरीक्षक पदावर असलेले निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। पीडित मुलीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आवाज उठवला आणि त्यानंतर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला। चंद्रपूरच्या एका बांबू डिझायनरनं देशभर ख्याती मिळवली। राजधानी दिल्लीत झालेल्या मिस क्लायमेट स्पर्धेच्या सौंदर्यवतींचे मुकुट चंद्रपूरच्या मीनाक्षी वाळके यांनी साकारलेत। त्यांच्या या कलाकृतीचं देशभरातून कौतुक करण्यात येतंय। महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकायलाच हवा असा सल्ला राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिलाय। विद्यार्थ्यांना हा सल्ला त्यांनी दिलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। या स्पर्धेमध्ये राज्यातल्या 20,000 एकूण 3,000 विद्यार्थी सहभागी झाले। हा भीषण अपघात झाला। अपघातात ही कार 30 ते 35 फूट खोल दरीत कोसळली आणि यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। कारमधल्या जखमींना जवानांनी दरीतून बाहेर काढलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काल एक अपघात झालाय आणि या अपघातात एक जण ठार झाला। मुंबईकडे जाणारी कार अज्ञात वाहनाला धडकून हा अपघात झाल्याची माहिती मिळते। हा अपघात एवढा भीषण होता की कारची समोरची बाजू चक्काचूर होऊन चालक जागीच ठार झाला। चालकाला काढण्यासाठी कटरच्या सहाय्यानं वाहन कापून बाहेर काढावं लागलं। चिपळूणमधल्या कुंभारली घाटात माकडांना बिस्किट खाऊ घालण्यासाठी गेलेल्या युवकाचा तोल जाऊन तो 200 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। जवळपास 1.5 तासांच्या अथक श्रमानंतर स्थानिक तरुणांनी सुरेशचा मृतदेह शोधून काढला। शिरगाव पोलिसांनी या सुरेशचा मृतदेह कामठे इथल्या शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी ठेवला। अहमदनगर पुणे महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जण ठार झाले। जखमींना आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। अकोल्यातल्या नॅशनल हायवे क्रमांक 6 वर रस्त्यावरून जाणाऱ्या पोलीस व्हॅनला विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुचाकीने धडक दिली आणि अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरचे 2 व्यक्ती गंभीर जखमी झालेत। दोघांनाही उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र या उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला। फराह खानच्या कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भारती सिंग, फराह खान आणि रवीना टंडन यांच्या विरोधात तीव्र निषेध बीडमध्ये व्यक्त करण्यात आला। अल्फा ओमेगो ख्रिश्चन महासंघाच्या वतीनं बीडमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यांमध्ये या तिघींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या तिघींना अटक करण्याची मागणी या महासंघाकडून करण्यात आली। रायगडमध्ये प्राचार्यपदाच्या वादातून चर्चेत असलेल्या महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये राडा झाला। इथल्या शिक्षकांच्या 2 गटात हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये काठ्या, विटा, दगडांचा वापर करण्यात आला। यामध्ये 6 जण जखमी झाले, ज्यामध्ये स्वतः कॉलेजचे प्राचार्य सुरेश आठवले आणि धनजी गुरव हे 2 जण सुद्धा जखमी झाले। कोल्हापूरमध्ये मटण प्रश्नावरून वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाहीत। मटण प्रश्नावरून आयुक्तांच्या बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला। कृती समिती सदस्य आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये हा वाद झाला। बकऱ्यांची तपासणी करण्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले।
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अवैध दारूबंदीसाठी वडगाव इथल्या महिला आक्रमक झाल्या आहेत। यावेळी दारू विक्री अड्डे उद्ध्वस्त करून महिलांनी तोडफोडही केली। वडगाव परिसरात अवैध दारू विक्रीचे अड्डे बंद करा अशी मागणी महिलांनी अनेकदा केली, पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही। अखेर महिलांनीच हे अड्डे उद्ध्वस्त केले। औंढा तालुक्यातल्या पिंपळदरीमध्ये गोव्यातून आणलेली दारू बनावट पद्धतीनं बाटल्यांमध्ये सील करून विक्रीसाठी तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली आणि तिघांना अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली। या कारवाईमध्ये 46,000 रुपयांचा विदेशी दारू साठा आणि 5 पोतं रिकाम्या बॉटल्स जप्त करण्यात आले। जुन्नर तालुक्यातल्या चाळकवाडी इथे शेतकरी सोनवणे यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत पडून एका बिबट्याचा मृत्यू झाला। हा बिबट्या 4 ते 5 दिवसांपूर्वी विहिरीत पडला असण्याची शक्यता आहे। घटनास्थळी वन खात्याचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम दाखल झाली, मात्र बिबट्या पूर्ण कुजलेल्या अवस्थेत या विहिरीत पडला होता, त्यामुळे दुर्गंधी पसरली होती। धुळे जिल्ह्यातल्या भाजली परिसरामध्ये एका बिबट्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती। हा बिबट्या दिवसाढवळ्या शेतांमध्ये मुक्त संचार करत होता, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याची सुद्धा भीती निर्माण झाली होती। वन विभागाने सापळा रचत बिबट्याला पकडल्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला। सर्पमित्रांसारखा साप पकडण्याचा स्टंट जालन्यातल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या चांगलाच अंगलट आला। जाफराबाद शहरातल्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या आवारात हा प्रकार घडलाय। महाविद्यालयाच्या आवारात साप निघालेला असताना त्याला सर्पमित्रासारखा उचलून इतरत्र सोडून देण्यासाठी विद्यार्थ्यांना हा साप उचलला, मात्र चवताळलेल्या सापानं त्याच्या हातालाच दंश केला। दिल्लीत अशांतता माजवण्याचं कृत्य विरोधकांनी केल्याचा गंभीर आरोप अमित शहा यांनी केलाय। काँग्रेसनं तुकडे तुकडे गँगसोबत दिल्लीच्या रस्त्यांवर अशांतता पसरवली, त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे आणि निवडणुकीत त्यांना धडा शिकवावा असं शहा म्हणाले। ते नवी दिल्लीत एका सभेत बोलत होते। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व कायदा विधेयक कायद्याच्या विरोधात पुन्हा एक रॅली काढली। कोलकात्याच्या रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा यामध्ये लक्षणीय होती। तरुणांनी या विधेयकाला विरोध कायम ठेवावा, मागे हटू नये असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी केलंय। भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला। त्यांच्या विरोधात गो बॅक अशा घोषणा देण्यात आल्या। माखनलाल चतुर्वेदी युनिव्हर्सिटी बाहेर 2 विद्यार्थिनींनी धरणं आंदोलन केलं होतं आणि त्यांना भेटण्यासाठी खासदार प्रज्ञा ठाकूर MCUमध्ये आल्या होत्या। बंगळुरूमध्ये शेकडो मुस्लिम महिलांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध केला। आपल्या घटनेनं सर्वांना समान हक्क दिलेत, धर्माच्या आधारे आम्ही सरकारला भेदभाव करू देणार नाही असं ठाम मत आंदोलनकर्त्या महिलांनी मांडलं। लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्यांना सुनावले। रस्त्यावर येऊन विरोध करणारे नेतृत्व करू शकत नाहीत, हे नेते नाहीत अशा शब्दात त्यांनी खडेबोल सुनावले। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी नाराजी व्यक्त केली। नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मोदी सरकारवर निशाणा सुद्धा त्यांनी साधलाय। आम्ही हिंसाचाराला समर्थन देत नाही, पण विरोध करण्याच्या आमच्या अधिकाराला सरकार बळाचा वापर करून दाबू शकत नाही असं पायलट यांनी सांगितलंय। बघूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नाईट आईस हॉकी लीगमध्ये सहभाग घेतला आणि हॉकीचा आनंद लुटला। पुतीन यांनी सर्वाधिक गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय। पुतीन यांच्या संघामध्ये रशियाचे संरक्षण मंत्री आणि सुप्रसिद्ध निवृत्त आईस हॉकी खेळाडूंचा समावेश होता, तर विरुद्ध संघामध्ये स्थानिक राज्यकर्ते, व्यावसायिक आणि उद्योजक यांचा समावेश होता। काल इंडोनेशियामध्ये सूर्यग्रहण दिसले। इंडोनेशियामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यात आलं। नागरिकांनी दुर्बिणीचा वापर करत हे सूर्यग्रहण पाहिलं। याआधी 2017 मध्ये इंडोनेशियामध्ये सूर्यग्रहण दिसलं होतं। तर थायलंडमध्येही सूर्यग्रहण दिसले। नागरिकांना सूर्यग्रहण पाहता यावं म्हणून शाळांमध्ये दुर्बिणींची सोय करण्यात आली होती। थायलंडमध्ये 400 शाळांमध्ये सूर्यग्रहण बघण्यासाठी विशेष आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांनी सुद्धा सूर्यग्रहणाचा हा अनुभव घेतला। मध्य फिलिपाईन्सला मोठ्या चक्रीवादळाचा फटका बसला। यामध्ये आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झालाय, तर खबरदारी म्हणून हजारो नागरिकांनी आपली घरं सोडून सुरक्षित स्थळी आसरा घेतलाय। शहरातल्या शाळांमध्ये स्थलांतरित लोकांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे। कारगिल युद्धातल्या ब्रह्मास्त्र MiG-27 विमानाचा युग आज संपणार आहे। जोधपूरहून MiG-27 विमान आज अखेरचं उड्डाण घेईल। MiG-27 विमानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सूर्यकिरण विमानांची टीम जोधपूर बेसवर दाखल झाली आहे। सूर्यकिरण विमानांच्या थरारक प्रात्यक्षिकांच्या साक्षीनं MiG-27 विमानाला निरोप देण्यात येणार आहे।
उत्तेजक चाचणीत दोषी सापडलेला माजी आशियाई रौप्य पदक विजेता बॉक्सिंगपटू सुमित सांगवानवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून म्हणजेच नाडाकडून 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे। 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सांगवान 91 किलो वजनी गटात सहभागी झाला होता। ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणी स्पर्धेसाठी सुद्धा त्याची निवड झाली होती। मात्र जागतिक उत्तेजक प्रतिबंधित संस्थेनं बंदी घातलेल्या उत्तेजकाचे अंश त्याच्यात आढळले, त्यामुळे सुमित सांगवानवर 1 वर्ष बंदी घालण्यात आली आहे। आज बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खानचा 54वा वाढदिवस आहे। सलमान खाननं मध्यरात्री आपला वाढदिवस साजरा केला। सलमानला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडकर उपस्थित होते। कॅटरीना कैफ, आदित्य रॉय कपूर, तब्बू, हुमा कुरेशी अशा अनेक कलाकारांनी भाईजानच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली। सलमानला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी सुद्धा सलमानच्या घराबाहेर हजेरी लावली होती। सलमानला शुभेच्छा देताना चाहत्यांनी अगदी रात्री 12 वाजल्यापासून घराबाहेर गर्दी केली होती। अनेक चाहते सलमानला शुभेच्छा देणारे पोस्टर्स हातात घेऊन तिथे